माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा विचार घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्रभर मला वाटतं जे विकसित महाराष्ट्र विकसित भारत जी कल्पना आहे आणि मी पुणेकरांचा मनापासून अभिनंदन करतो की 119 नगरसेवक आम्हाला दिल्यानंतर महापौर असेल उपमहापौर वगैरे नेते स्टँडिंग पद मिळालंय। मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून अभिनंदन करतो की ही त्यांनी मला संधी दिली। तसेच भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाणजी, आमचे नेते पुण्याचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत दादा पाटील, माधुरीताई मिसाळ, शहराचे अध्यक्ष धीरजजी घाटे, माननीय महापौर नागपूरताई, उपमहापौर गणेशजी बेडकर, सर्व नगरसेवक आणि जो माझ्यावर विश्वास टाकला आणि येणाऱ्या पुढील काळात स्टँडिंग कमिटी चेअर म्हणून जी शहरातली आव्हानं आहेत नक्की ती पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार आहे। 2017 मध्ये महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टी सत्तेत असताना जे प्रकल्प आम्ही पूर्णतः नेण्याचा प्रयत्न केला आणि मागच्या 4 वर्षामध्ये प्रशासनाच्या माध्यमातून जे अंतिम टप्प्यात आलेत स्टँडिंग कमिटी चेअरमन म्हणून आम्ही सर्व सभासद त्या प्रकल्पाला गती द्यायचं आम्ही काम करणार आहे, जेणेकरून पुणे शहर पुढच्या पंचवार्षिकमध्ये की पुणे शहराचं नाव महाराष्ट्रात अव्वल होईल असा आमचा प्रयत्न असणार। चव्हाण यांनी तुमच्या नावावर शिक्कामोर्तब केला, त्यानंतर तुम्ही स्थायी समितीचे अध्यक्ष होणार एवढं निश्चित होतं। त्यामुळे आता आगामी काळामध्ये तिजोरीच्या चाव्या तुमच्याकडे असणार आहे। पुण्यासाठी कशा पद्धतीची आर्थिक तरतूद जी आहे किंवा कुठल्या प्रकल्पासाठी असं काही विजन प्लॅन डोक्यामध्ये आहे का? कोणत्या प्रकल्पासाठी विशिष्ट निधी काढून आजच स्टँडिंग कमिटी चेअरमन झालोय आणि गेल्या 2017 ते 22 महापालिकेमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी सत्तेत असताना जे प्रकल्प आम्ही शहरभर करत प्रयत्न केलाय या 4 वर्षात सुद्धा अंतिम टप्प्यात आहे। मला असं वाटतं की हे प्रकल्प पूर्ण करणे असेल, राज्य सरकारच्या माध्यमातून निधी नसेल, केंद्र सरकारचा निधी असेल, हा सर्व प्रयत्न करून मला वाटतं महसूल वाढ करण्यासाठीचा हा प्रयत्न असणार आहे। शहरामध्ये आपण महानगरपालिकेत प्रकल्प करत असताना महसुली सुद्धा वाढ झाली पाहिजे। महसुली संदर्भात सुद्धा आम्ही प्लॅनिंग करून हे प्रकल्प पूर्णतः नेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे। मला वाटतं सुरुवात आहे, येणाऱ्या पुढील काळामध्ये पुणे शहरातले प्रकल्प हे गतिमान करण्याचा आमचा प्रयत्न राहणार। आता स्टँडिंग कमिटी आल्यानंतर अनेकांचे प्रस्ताव येतात आणि मला वाटतं की आम्ही सत्ताधारी आहोत, पुणेकरांचं हित कशामध्ये आहे, कुठले प्रकल्प केले पाहिजेत त्याचा आढावा घेऊ, आयुक्तांचा अभिप्राय घेऊ, पार्टीमध्ये आम्ही ठरवू आणि ते शहराच्या विकासासाठी शहरासाठी जे त्याचा आम्ही प्रयत्न करू। 100% निवडणूक झाल्यानंतर मला वाटतं की आम्ही आल्यानंतर सर्वांना घेऊ, या शहराचा विकास करायचा असा आहे। विरोधक जरी असले तरी ते नगरसेवक आहेत, त्यांच्या भागातून निवडून आलेत। आम्ही भारतीय जनता पार्टीचा अजेंडा आज शहरभर विकसित महाराष्ट्राच्या दृष्टीने आम्ही करणार आहे। त्यामुळे शहराचा विकास हा आमचा पहिला दृष्टिकोन असतो।